बेळगाव, निपाणी आणि महाराष्ट्र शेजारील सीमा भागातील सर्व आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आज या ठिकाणी त्यांची भेट घेतली। त्या ठिकाणी असणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर होणारा अन्याय जो आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आज या ठिकाणी चर्चा केली। खऱ्या अर्थानं 1956 साली या ठिकाणी या बहुसंख्य मराठी भाषिकांच्यावर अन्याय झाला आणि मराठी भाषिक असणारा हा प्रांत त्यावेळेस या म्हैसूर राज्यामध्ये समाविष्ट केला गेला। जवळजवळ 70 वर्ष हा प्रश्न आज संघर्षामध्ये आहे। आज हा प्रश्न न्यायालयीन कक्षेमध्ये आहे। सुप्रीम कोर्टामधील वकिलांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या प्रमुख अडचणी ज्या होत्या त्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक चर्चा केली। वकिलांच्या संदर्भातले प्रलंबित प्रश्न सोडवू म्हणून सांगितलं। त्याचबरोबर या ठिकाणी आज या सीमा भागातल्या लोकांच्यावरती अनेक प्रकारे अन्याय होते। त्यांची जी निवेदनं असतील किंवा शासनाच्या वतीनं असणारी जी सर्क्युलर असतील ती सुद्धा सगळी अगदी कन्नडी भाषेमध्ये असतात। मराठी भाषेमध्ये कोणतेही सर्क्युलर निघत नाही, ती मराठी भाषेमध्ये निघावं या संदर्भात या दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे यांनी सविस्तर निवेदन या ठिकाणी दिलं। मला विशेष करून सांगायचं आहे की या सीमा भागातल्या 865 गावागावातील या ठिकाणी लोकांना, मराठी भाषिकांना मुख्यमंत्री सहायता योजनेमधून ही गावं त्याच्यामध्ये समाविष्ट केली गेली। अनेक आजारपणावर असणारे गरजू उपचार करणाऱ्या लोकांच्यावरती उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मदत केली। त्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आभारी मानलं, सत्कारही केला। आज या महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली। जो सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढा आहे याच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहू असं शासनाने या ठिकाणी त्यांना सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या सकारात्मक पाठिंबा राहतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। आणि मला वाटतं की आज या एकीकरण समितीच्या वतीनं आजसुद्धा या भागामध्ये या मराठी भाषिकांच्यावर अन्याय होतो आहे। जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशा पद्धतीची मागणी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवली। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात केंद्राशी बोलून या संदर्भात निश्चितपणे या मराठी भाषिकांचा जो अन्याय होतो या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलून यातनं सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीनं आपल्याला या शिष्टमंडळाला सकारात्मक आव्हान दिलेलं आहे। मला वाटते सर्व मराठी भाषिकांच्यावर होणारा अन्यायापासून यांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे पाठीमागे राहील अशी या ठिकाणी शासनाची भूमिका आहे। किती गाव आहेत? 865 गाव आहेत सीमा भागात। हे माझ्याकडचं निवेदन आहे। दुसरे एक भाग आहे की यांची एक मागणी होती की सीमा भागातल्या याच्यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं समन्वय मंत्री या ठिकाणी एक नेमावा जो या प्रश्नाशी माहिती असणारा असावा आणि या सीमा भागाच्या जवळच्या भागातला असावा। त्या संदर्भात लवकरच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन या ठिकाणी दिले। 65 गावामध्ये 20 लाखपेक्षा जास्त नागरिक मराठीकर आहेत, ते कर्नाटककर झाले असं तुमचं म्हणणं आहे का? कर्नाटकाचे गावातील 20 लाखपेक्षा जास्त जे लोक आहेत लोकसंख्या झाली ते दुसऱ्या राज्यात गेले असं म्हणणं आहे। जबरदस्ती त्यांना या ठिकाणी 1956 साली हा भाग म्हैसूर राज्यामध्ये समाविष्ट केला। बहुसंख्य हा भाग न्यायप्रविष्ट असताना तसं बघायला गेलं तर राज्याची स्थापना होताना भाषावाईज प्रांतांच्या त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि या ठिकाणी हे सगळे मराठी भाषिक आहेत। जवळजवळ 70% लोक ही मराठी भाषिक आहेत। त्याप्रमाणे यांचा समावेश हा महाराष्ट्र राज्यामध्येच व्हायला पाहिजे होता। यांच्यावर अन्याय झाला आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर प्रदीर्घ लढा चालू असणारा हा लढा आहे। त्यामुळे याची लवकर सोडवणूक होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार खंबीरपणे याच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन उपमुख्यमंत्री आश्वासन या आजच्या या बैठकीच्या संदर्भात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी सुद्धा हा समन्वय घडवून आणण्यासाठी या ठिकाणी मदत केली। थँक्यू।